कोण आहे हा गुरुदास बाबा? सध्या कुठे आहे हा भोंदू महाराज? बाबांवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल. 3 महिन्यांपासून महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर केला बलात्कार. गरम तव्यावर बसून लोकांच्या समस्या सोडवित असल्याचा करत होता दावा. अनिसने केला होता पर्दाफाश. नमस्कार प्रेक्षक हो, मंडल न्यूज मध्ये मी अनिता काळे आपले स्वागत करते. प्रेक्षक हो, अमरावती शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डी या गावात एक भोंदू महाराज राहतो, जो स्वतःला गुरुदास बाबा म्हणून घेतो. त्याचे खरे नाव सुनील कावलकर असे आहे. त्याचे मार्डी येथे स्वतःचे 5 एकर परिसरात आश्रम आहे. या महाराजांच्या आश्रमात मध्य प्रदेशच्या जबलपूर येथून एक 34 वर्षीय महिला आपल्या पतीला व्यसनाधीनतेतून मुक्त करण्यासाठी 2 मे 2023 ला आली होती. बाबांच्या म्हणण्यानुसार तिला आपल्या पतीला व्यसनातून मुक्त करण्यासाठी काही महिने आश्रमात मुक्कामी राहावे लागेल. त्या महिलेने त्यासाठी होकार दिला. काही दिवसांनंतर या भोंदू बाबाने तिचे लैंगिक शोषण केले. तिला लग्नाचे आमिषही दाखवले. एक दिवस महिलेला त्याच्या मोबाईलमध्ये तिची अश्लील चित्रफीत दिसली. तेव्हा तिने त्याला जाब विचारला असता त्याने तिला दमदाटी करून धमकावले आणि 2 जानेवारी 2024 ला तो तिला नागपूरला सोडून फरार झाला. या भोंदू बाबा विरुद्ध कुरा पोलीस स्टेशन मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या हा भोंदू बाबा फरार आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याशी मंडल न्यूजने बातचीत केली असता त्यांच्याकडून अधिकृत अशी माहिती मिळाली. अमरावती रूरल घटक के कुरा पुलिस स्टेशन के अंडर में 25 जनवरी को एक एफआईआर दाखिल किया गया है, जिसमें एक 34 वर्ष की महिला जो है उन्होंने अपने गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर जो 47 इयर्स के हैं, इनके खिलाफ़ में आरोप किया है बलात्कार का. उसके ऊपर में गुनाह हमने दाखिल किया है. आरोपी जो है वो अभी फ़रार है, उनको हम ढूंढ रहे हैं. वरना तपास जो है शुरू हो गया है, तपास चालू है. एंड इसके आगे बाकी जो मुद्दे जैसे जैसे हमारे सामने आएंगे उसके ऊपर में हम अपनी तरफ से कार्रवाई करेंगे. ये मैटर बहुत ही गंभीर है. फिरियादी जो पीड़ित महिला है उनका ऐसा आरोप है कि आरोपी ने जो है इनका आपस में कुछ अश्लील वीडियो वगैरह रिकॉर्ड करके आरोपी के मोबाइल में रखा है, ऐसा उन्होंने आरोप वगैरह किया है. पुलिस हमारी तरफ से हम इस चीज़ को वेरीफाई भी कर रहे हैं, और क्योंकि अभी तक आरोपी हमारे ताबे में नहीं है, इसी वजह से ये जो संबंधित मोबाइल फ़ोन जो भी है वो भी हमारे हाथ अभी तक लगा नहीं है. आरोपी को अटक करना इम्पोर्टेंट है, और साथ में उसके यहाँ पे जो भी ये ऐसा है कुछ वीडियोस या फ़ोटोज़ वगैरह ऐसा कुछ है तो उसको भी जल्द से जल्द हम जब्त करके, एक तो उसको गुने के उसमें एविडेंस की तरह तो हम यूज़ करेंगे ही, साथ में ये किसी और इसके लिए यानी सर्कुलेट ना करे जैसा हम वो भी कोशिश करेंगे. नहीं, यानी ये भी एक गंभीर मुद्दा है, यानी आरोपी को ना अटक करना, दिस इज़ ऑल्सो वेरी सीरियस मैटर. तो इस मुद्दे को मैं भी देखूंगा. एंड एक बार ये जो आरोपी है एक बार हमारे ताबे में आ गया तो इनके ऊपर में जो भी प्रीवियस रिकॉर्ड जितना भी रहेगा उसके ऊपर में भी कार्रवाई हो, ऐसा मैं इंश्योर करूँगा. प्रेक्षक हो, तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी गरम तव्यावर बसून लोकांच्या समस्यांचे निराकरण करत असल्याचा दावा या भोंदू बाबाने केला होता. तेव्हा या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेऊन या बाबाची पितळ उघडे केले होते. याबाबत अनिसचे शेखर पाटील यांनी मंडल न्यूजला माहिती दिली. 6 महिन्या अगोदर मार्डी परिसरातील एका गुरुदास नावाच्या बाबाचा गरम तव्यावर बसण्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. तेव्हा अमरावती अनिसच्या टीमने तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. तेव्हा बाबांनी आम्ही अंधश्रद्धा पसरवत नाही असं जाहीर करून तिथून पळ काढला. नंतर चौकशी केली असता बाबा नर्मदा यात्रेवर गेले असे तिथे सांगण्यात आले. त्यानंतर अनिसतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती, पण त्याची दखल तेव्हा पोलिसांनी घेतली नव्हती. त्यानंतर काही दिवसानंतर 2 महिलांनी बाबांनी दुष्कृत्य केल्याचे आणि फसवल्याची तक्रार अनिसकडे दिली होती. अनिसचा
ते क्षेत्र नसल्यामुळे अनिसने त्यांना मार्गदर्शन करून पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्या महिलांनी कुर्हा पोलीस स्टेशनला बाबाच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आणि आता त्या बाबावर बलात्कार, फसवणूक व सायबर क्राईम या गुन्हा नोंदवून आश्रमाला सील लावण्यात आलेला आहे. अनिसतर्फे मी विनंती करतो आणि आवाहनही करतो की ज्या अशा फसवलेल्या बाया असतील, पुरुष असतील, तर त्यांनी समोर येऊन आपल्या तक्रारी दाखल कराव्या आणि या बाबाचं पितळ उघडं पाडावं. प्रेक्षक हो, पहिल्या प्रकरणात अनिसच्या तक्रारीवरून भोंदू बाबावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले होते. तेव्हा हा बाबा काशीला जाण्याच्या बहाण्याने फरार झाला होता. आता पुन्हा एकदा या महिलेच्या तक्रारीवरून हा बाबा चर्चेत आला आहे. आता प्रश्न हा उभा राहतो की पहिली तक्रार होताच भोंदू बाबाला त्याच्या आश्रमातून का अटक करण्यात आली नाही? तेव्हाच जर त्याला अटक करून योग्य ती कार्यवाही केली असती तर आज हे दुष्कृत्य करण्याची त्याची हिंमत झाली नसती. महत्त्वाचं म्हणजे वारंवार असे वृत्त प्रसारित करून अंधश्रद्धेबद्दल जागृती करून सुद्धा सामान्य लोक ही या अशा अंधश्रद्धेला बळी पडतात. अंधश्रद्धा हा समाजात असणारा अदृश्य असा रोग आहे जो कधी संपेल हा प्रश्न आजही कायम आहे. विशेष रिपोर्ट मंडल न्यूज. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.